आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या भारतामध्ये ना वेगवेगळ्या खाद्य परंपरा आहेत। गुजरातची परंपरा वेगळी आहे, महाराष्ट्राची वेगळी आहे, साऊथ इंडियन वेगळी आहे, पंजाबीची वेगळी आहे, हो की नाही? पण जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा यातली कुठलीही जरी परंपरा किंवा ह्या पद्धतीचं जेवण आपल्याला तिकडे मिळालं तर फार आनंद होतो। मग ती आपल्याला आपलीच वाटते आणि आपण मग ती फॉलो करतो, आहे की नाही? अशाच वेगवेगळ्या खाद्य परंपरांचा तुम्हाला आणि मला दोघांनाही छंद आहे, आवड आहे। आपण ती आवड जोपासतो आणि खवय्येगिरी करतो। याच खवय्येगिरीला अनुसरून आज आपण आलो आहोत कांदिवली पूर्व भागातल्या एका ताईंच्या घरी। जाऊयात त्यांच्याकडे, त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात आपल्या परंपरेला अनुसरून नवीन रेसिपीज। चला। या तुमचं नमस्कार, खूप स्वागत आहे। थँक्यू सो मच, थँक्यू। वा वा वा, अरे वा, तुमच्या सगळ्यांचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? बरे, मजेत आहात ना? मजेत, व्हेरी गुड, छान। आणि हे काय हो नेमकं? हे आहे ना साऊथ इंडियनचा देव आहे, त्यांना ते लोक ओरो म्हणतात। ओरो? आणि ते गरम मसाल्यापासून बनवला जातो, गरम मसाला, कडधान्य वगैरे। बर, म्हणजे थोडक्यात ही धान्य पूजा त्यांनी केली, हो की नाही? बरोबर। आणि त्याला काय ओरो असं ओरो 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 बरोबर ओरो म्हणतात। एक नवीन काहीतरी आज मला कळालं खवय्येगिरीच्या निमित्ताने। आज आपल्याला गप्पा मारायच्यात आणि मग रेसिपीज कडे वळायचं, चालेल ना? चला मग। कांदिवली पूर्व भागातल्या मीनाक्षी ताईंच्या घरी आज आपण आहोत। त्यांच्या मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक सगळ्या जणी आपल्या सोबत आहेत। गप्पा मारूयात आणि मग खवय्येगिरी करूयात। काय तुमचं संपूर्ण नाव? माझं नाव मीनाक्षी प्रवीण पांचाळ आहे। बर, किती वर्षांपासून राहता इथे? इथे आता मी 2 वर्षापासून राहते। आणि पूर्वी आम्ही मालाडला कुरार विलेज मध्ये राहत होतो। बर बर, कोण कोण असतं घरी? तिथे आम्ही मुलगा, सून आणि माझे यजमान बाहेरगावी असतात, ते कधी आलात तर। बर, आणि आता इथे कोण कोण असतं? इथे आता ते सगळे तिघेच बाहेर गावी आहे, ते मध्ये मध्ये येतात वर्षातून एक एकदा। हो, मग तुम्ही एकटेच राहता? हो, मी एकटे। मग तुमचा परिवार म्हणजे ह्या सगळ्या जणी का? हो। अच्छा, बर बर। तुम्हाला करमतं एकटीला? हो। काय तुम्ही फावल्या वेळेत करताकडे? मग कधी जेवणामध्ये नवीन नवीन करायचं, पेंटिंग आहे, ब्युटी पार्लरचा म्हणजे सगळं 22 वर्ष काम केलेलं आहे। 22 वर्ष? बर, म्हणजे प्रशिक्षण घेता का शिकवता मुली? शिकवतात पण, आणि सगळं माझं प्रशिक्षण घेऊनच झालेलं आहे। वा वा वा, खूप छान। आणि इतर अजून काय काय तुमच्या आवडी? इतर म्हणजे आता योगा करायचं, मग बाहेर जॉगिंग साठी निघते, संध्याकाळी सकाळी कधी पण वेळ मिळाला तसे निघून जाते। बर, वा। आणि अजून तुम्ही कधी जॉब वगैरे केलात मग तुम्ही एकट्या जेव्हा? पहिली जॉब केलेला, म्हणजे लग्न झालं नव्हतं तेव्हा 2 वर्ष जॉब केला होता आणि त्याच्यानंतर लग्न झालं। बर, त्याच्यानंतर लग्न झालं, मग परत नाही केला? परत नाही केलं। बर, मग या सगळ्यांची मैत्री कधी आणि कुठे कशी झाली कडे? हे माझं मुलाची सासू आहे आणि माझ्या मुलाने प्रेम लग्न केलं आहे। अच्छा, त्या बंगाली आहात? बर, आणि तुम्ही गुजराती आहात? आम्ही गुजराती। अरे वा वा, म्हणजे भारताचे 2 कल्चर एकत्र आले, बंगाली आणि गुजराती, हो की नाही? हो। तुमच्या मुलाची सासूबाई आहेत त्या? हो। बर, काय सांगाल तुमच्या जावयाच्या आई बद्दल? बहुत अच्छी है, हमें तो पसंद है, हम लोग पसंद भी कर लिया, कर भी दिया, कुछ झगड़ी नहीं किया हम बच्चे लोग के साथ। बंगाल ने गुजरात को पसंद कर लिया? और क्या? वाह वाह, और इसके साक्षीदार महाराष्ट्र है। बर, आणि तुम्ही काय म्हणजे एकत्र आल्यानंतर तुम्ही काय अजून तुमचं काय मंडळ आहे का असं काही नाही? नाही, मंडळ नाही, म्हणजे सगळे मिळत राहतो। कधी वेळी कसं पण झालं ना, काही प्रोग्राम असतो तेव्हा सगळे मिळत राहतो। बर, मग ह्या सगळ्या याच्यात खवय्येगिरी कशी येते? खवय्येगिरी काय म्हणजे मला म्हणजे शौक आहे, घरी काय ना काय करत राहते मी। म्हणजे आपलं नवीन नवीन प्रकरण मला वेळ मिळाला तर मी करत असते, तर त्यापासून त्यांनाही सगळं माहित आहे की हे खूप छान जेवण बनवते। बर, आणि तुमच्या मैत्रिणी, शेजारी तुम्ही कधीतरी येता यांच्याकडे? काय काय असतं यांच्याकडे, माहिती द्या बरं त्यांना।
माझी जवळजवळ 15-20 वर्षाची मैत्रीण आहे. बरं. मालाडला आम्ही एकत्र राहत होतो. हिचं पार्लर होतं आणि तिकडे मी शिक्षिका होती आणि माझा वेळ मिळाला की मी तिच्याकडे जाऊन बसायची. त्यामुळे आम्ही दोघींचं खूप जमायचं. आणि मग ही इतकं सुंदर जेवण करते ना, म्हणजे म्हणतात ना छोट्याशा वस्तूंचं किती सुंदर म्हणजे करायचं ते तिला अगदी अवगत आहे ती कला पहिल्यापासून. आत्ताच असं नाही, पहिल्यापासून. त्यामुळे 15 वर्ष जुनी मैत्री आहे तुमची. हो हो हो, जास्त 25 वर्ष. त्याने 15 माहित पडलं नाही, 25 वर्ष पूर्ण. माझ्या पार्लरला 25 वर्ष झाले. 86 ला मी खोलला होता पार्लर. अच्छा. नाही पार्लर विषय नाही त्यामुळे नाही, पण तेव्हा मैत्रीण झालेल्या. तेव्हापासून मैत्रीण झालेल्या. अजून आम्ही मैत्री टिकून ठेवलेली आहे. बरोबर. म्हणजे आनंदाच्या वरात 10 वर्ष विसरल्या त्याला काय 25 वर्ष आहे मैत्री. वा वा. या मैत्रीत एखादी काही आठवण तुमची खास, यांनी तुमच्यासाठी काही खायला केलंय? नाही, करायची आणि हाक मारायची, यामिनी मी आज हे बनवलं ये खायला. त्यामुळे मी धावत जायची तिच्या घरी आणि काय, आणि मी काय बनवलं तर तिला आवडायचं, ती माझ्याकडे यायची. तिचा मुलगा रोज नाही, मी बहुतेक तिचा मुलगा छोटा माझ्याकडे असायचा. ही काम करायची ना पार्लरचं, त्यामुळे ते माझ्याकडे संध्याकाळीवर जेवायला यायचा तो मुलगा तिचा, अंकुर यांचा जावई. बरोबर. बापरे. म्हणजे कुठून कसं नातं आहे ना, म्हणजे यांचा मुलगा यांचा जावई तुमच्याकडे तो खायला यायचा. म्हणजे बाजूलाच ना, आम्ही समोरासमोर राहतो. वा वा, खूप छान. मस्त आहे तुमचा हा परिवार, खूप छान आहे. तुमच्या मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक, आम्हाला गप्पा मारायला मजा येते. पण आज जे आमच्यासाठी बेत करणार आहात तो काय मग? गुजराती आहे, बंगाली आहे, महाराष्ट्रीयन आहे, नेमकं काय? गुजराती आहे. फॅन्टास्टिक. चला मग आज आपल्याला काहीतरी वेगळं छान खायला मिळणार आहे मीनाक्षीताईंकडनं. लगेचच वळूयात किचनकडे. मीनाक्षीताई, आपण जी पहिली रेसिपी करणार आहोत तिचं नाव काय? त्याचं नाव स्टफ सिमला मिर्च सरप्राईज. स्टफ सिमला मिर्च सरप्राईज. कोणासाठी सरप्राईज? प्रेक्षकांसाठी. हो. बरं, छान. मग काय करायला लागतं आधी? आता आपल्याला तूप घ्यायचं. बरं. तुपात करायला लागतं काही रेसिपी? बरं, मला सांगा किती लागणार आहे? 1 चमचीभर तूप. बरं, बघा तूप आपण त्याच्यामध्ये घातलं आणि तूप गरम पण झालंय. काय लागणार आहे आपल्याला आधी? आता लसूण आणि आलं. बरं, लसूण आणि आल्याचे काप करून घेतलेत आपण. बरं, बस झालं. पुरे. आणि आता आल्याचे काप. बरं, टाकायचं. अजून लागेल? आणि हिरवी मिरचीचे काप. बरं, पुढे काय करायचंय? आता सिमला मिर्च आणि कांदा, उभा चिरलेला कांदा टाका पहिला. बरं, आधी उभा चिरलेला कांदा. कुठे गेला? पातीचा कांदा. बरं, किती लागणार आहे? टाका अजून. बघा बरं. बस. पुढे? आता सिमला मिर्च त्याचा बरोबर. बरं, काय लागणार आहे आता पुढे आपल्याला? आता आपल्याला दाणे लागणार आहे उकडते. बरं, मक्याचे दाणे उकडून घेतलेले. आणि उकडताना ह्याच्यात काय मीठ घातलंय? मीठ घातलंय. किती लागणार आहेत? टाका अजून. पुरे? बरं, उकडून घेतलेले स्वीटकॉर्नचे दाणे आपण त्याच्यामध्ये घातले. पुढे काय लागणार आहे? आता कुस्करलेला बटाटा. बरं, त्याचे आपण काप करून घेतलेत सगळा. बरं, आता पुढे काय लागणार आहे आपल्याला? घीचा खवा घ्या. अच्छा, म्हणजे तुपाची खरवड. आपण तूप कडवायला ठेवतो की नाही, ती बेरी तयार होते. किती लागणार आहे? सगळं लागेल. बरं, पुढे काय लागणार आहे तुम्हाला? आता कुस्करलेला पनीर लागणार आहे. कुस्करलेला पनीर. पुरे एवढं पनीर? बरं, पुढे काय लागणार आहे? आता लागणार आहे सोया सॉस. बरं, आणि चिली सॉस. किती लागणार आहे? बस. ओके. पुढे? आणि चिली सॉस. बघा. 1 चमचे. आणि अजून लागेल? बस झालं, संपलं. पुढे? आता त्यात मीठ घालावं. मीठ घालायचं. पुरे? ओके. मला वाटतं आता पदार्थ आपण सगळे ह्याच्यामध्ये घातलेत, हो की नाही? तसं साहित्य अवेलेबल असेल तर ही रेसिपी व्हायला फार वेळ लागत नाही का? नाही. किती वेळ लागतो? 15-20 मिनिटात. 15-20 मिनिटं तयारी केली की. बरं, आता हे आपलं काय मिश्रण तयार झालं. पुढची कृती काय मग आपली? पुढची कृती सिमला मिरचीला परतून घ्यायचं. तेलावरती का तुपावर? तुपामध्येच. अच्छा, म्हणजे चला आपलं हे स्टफ सिमला मिरची सरप्राईज, हो की नाही? मीनाक्षी आपल्यासाठी करतायत स्टफ सिमला मिरची सरप्राईज, हो की नाही? आता तुम्ही म्हणाला होतात की तुपावरती आपल्याला सिमला मिरची परतून घ्यायची. घ्या मग. म्हणजे अगदीच त्यांना ओलसरपणा आहे ना, इतपतच तूप हवंय नाही का? बरं, ठीक. आपल्याला दोन्ही बाजूनी परतून घ्यायचं का? दोन्ही बाजूनी परतून घ्यायचं. आणि बरं, असं केलं त्याच्यानंतर मीठ टाकायचं जरासं परतताना. बरं, पण मला सांगा आपण ह्या विशिष्ट आकारात का कापून घेतल्या सिमला मिरची? कारण त्याच्यामध्ये भरू शकतो ना आपण.
अच्छा, सारण भरता येईल म्हणून. सारण भरता येईल म्हणून. बरं बरं. आणि त्यातल्या बिया तुम्ही काढून टाकल्यात का? सगळं. हा बरं ठीक आहे. मग आपण आता ही सिमला मिरची छान परतून घेऊयात आणि मग हे सारण त्याच्यामध्ये भरूयात, हो की नाही? बरं. आता मीठ घालायचं. बरं. असं वरती का? हो, जरा जरा. हा, नावाचं पुरे. हा, पुरे पुरे. हे मीठ कशामुळे घातलं आपण? हे ते त्याचा मग चव वेगळी होईल ना, एकदम हे लागेल, सपक नाही लागणार. जरा त्याला एक मीठ टाकल्यावर त्याचं चव येणार, चव येईल म्हणून त्याच्यावरती आपण आता मीठ घातलं. पुढे काय करायचं? पुढे आता काय नाही, त्यात सारण भरायचं आणि त्याचं रेसिपी तयार. मग आपली व्हेरी गुड. स्टफ सिमला मिरची सरप्राईज मधली आपण आता सिमला मिरची परतून घेतलीये. मग आता ही काढून घेऊया त्याच्यात. बरं, गॅस बंद करायला लागेल ना? हा, आता त्याला सारण भरायचं. सारण भरायचं. पुढे काय करायचं? आता त्याला ना चीज हे करून टाक, किसून त्याच्यावरती घालायचं. घ्या मग. चीज घातल्यामुळे ती जास्त अट्रॅक्टिव्ह होते, हो ना? लगेच खावीशी वाटते. आणि आता त्याच्यावरती काय मिरपूड घालायची. जराशी मिरपूड. बर. आपण मीठ कसं केलं ना, बरोबर, अगदी छोटीशी. पुरे. हो, पुरे 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 पुरे. आपली ही डिश आता तयार आहे. हा, एकदम फायनल तयार आहे. फॅन्टास्टिक, क्या बात आहे. दिसायला पण छान आहे, चटपटीत असेलच. आणि याला काय म्हणतात? स्टफ सिमला मिरची सरप्राईज. व्हेरी गुड. करायला सुटसुटीत आहे, छान आहे. पटकन तुम्ही घेऊन घ्या. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. स्टफ्ड सिमला मिरची सरप्राईज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मक्याचे दाणे, सिमला मिरची, कांद्याची पात, तूप कढवतानाची बेरी, पनीर, बारीक चिरलेली सिमला मिरची, तूप, उकडलेला बटाटा, सोया सॉस, चिली सॉस, चीज, काळी मिरी पूड, चिरलेली मिरची, चिरलेलं आलं, चिरलेला लसूण आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये लसूण, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कांद्याची पात, बारीक चिरलेली सिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, उकडलेला बटाटा, तुपाचा खवा, कुस्करलेलं पनीर, सोया सॉस, चिली सॉस आणि मीठ घालून सारण एकजीव करून घ्यावं. सिमला मिरची तुपावर परतून घ्यावी, त्यावर मीठ घालावं. परतलेल्या सिमला मिरची मध्ये सारण भरून त्यावर किसलेलं चीज आणि मिरपूड घालून डिश सर्व्ह करावी. स्टफ सिमला मिरची सरप्राईज नंतर आता आपण दुसरी रेसिपी जी पाहणार आहोत, तिचं नाव काय? त्याचं आमची गुजराती लोकांची एक प्रसिद्ध डाळ आहे आणि सगळीकडे ते बनली जाते. काय नाव यार बनली जाणार रेसिपीचं? खट्टी मिठी तूर डाळ. खट्टी मिठी तूर दाल. कशासोबत खातात ही खट्टी मिठी तूर दाल? भातासकट खाऊ शकतो, चपाती सकट खाऊ शकतो. बर. आणि ती पिऊ पण शकतो नुसती अशी. वा वा, खूप छान. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहेच आहे. तर आज आम्ही तुम्हाला खट्टी मिठी तूर दाल अशी एक रेसिपी दाखवणार आहोत, गुजराती रेसिपी, हो की नाही? काय करायला लागते कृती आधी? आता कृतीमध्ये आपण हे उकडलेली डाळ आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे उकडलेले आहे. बरं. आणि किसून आलं टाकलं आहे. बरं. आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. बरं, म्हणजे आपलं हे तुरीच्या डाळीचं वरण आहे थोडक्यात. पुढे काय? आता हे डाळ त्याच्यात टाका. बरं. आणि ह्याला काय उकळी येऊ द्यायची का? उकळी येऊ द्यायची. बरं, ठीक आहे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला वेगवेगळ्या आवडी आहेत, त्यातल्या त्यात सगळ्यात मनाच्या जवळची हॉबी तुमची कोणती आहे? गाणी म्हणायची. गाणी म्हणायचे. मग आता त्या डाळीला उकळी पर्यंत एक छानसं असं गाणं म्हणा. का नाही म्हणा ना. नैनों में गजरा छाए, जनती से बन के आए, ऐसे में बलम मोहे गरवा लगा आले. वा 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 वा, तुमची आवड तर फार अगदी जोरदार आहे, फॅन्टास्टिक आहे. बरं, आता या डाळीला पण उकळी आलेली आहे. पुढे काय करायचं आपल्याला? आपण त्यात हळद. बर. किती लागणार आहे? पुरे. पुढे धणे जिरे पूड. धणे जिऱ्याची पूड भाजून घेतले. धणे जिरे पुरे इतकी? पुरे. बर. पुरे. आता मीठ. बर. पुढे का? बस. पुढे काय लागणार आहे? आता त्याच्यात गुळ. बर. खट्टी मिठी डाळ मधला मिठी आलेला आहे, तर खट्टी अजून यायचं आहे. ते चिंचेचा गुळ. तो पुढे अजून. चिंचेचा गुळ. बर. गुळ आपण घातलाय. पुढे काय लागणार आहे? चिंचेचा गुळ. चिंचेचा खोड. म्हणजे खट्टी आणि मिठी दोन्ही आपण आता याच्यामध्ये घातलं. मिक्स करायचंय का त्यात? करा. पुढे काय लागणार आहे? आता फक्त त्याला हे करायचंय. काय? फोडणी द्यायची. ह्याला उकळी एवढी पुरेशी आहे? थोडीस पाणी घाला आणि उकळी एक येऊन द्या. ठीक. बघा पुरे.
ह्या वरणाला उकळी आल्यानंतर मग आपल्याला परत वेगळी फोडणी करून ती याच्यावरती घालायची. मग आपली तयार होईल गुजराती खट्टी मिठी डाळ. मीनाक्षीताई, गुजराती डाळ आहे बरं का, त्याला उकळी आलेली ना आता उकळी आपण हे काढून ठेवूयात. ठीक, काढून ठेवायचं. व्हेरी गुड. पुढची कृती काय आपली? आपली फोडणी द्यायची. फोडणी द्यायची. बरं, त्याच्यासाठी आधी काय लागणार आहे? थोडंसं घी. झालं. पुरे इतकं? पुरे. तुपाच्या फोडणीसाठी आपण तूप त्या कढईमध्ये टाकलंय. पुढे काय लागणार आहे? आता मोहरी घ्या. मोहरी. बरं, मोहरी बरोबर फुटल्यानंतर आता पुढे काय करायचं? जिरं. जिरं भाजून नाही घेतलंय ना? पुरे. पुरे. ओके. पुढे मेथी दाणे. मेथीचे दाणे. पुढे काय लागणार आहे? लवंग आणि दालचिनी. बर. 2 लवंग आणि दालचिनी. म्हणजे खड्या मसाल्यातले बरेचसे पदार्थ आपण याच्यामध्ये घालतोय. जे काही आपण खडा मसाला म्हणून वापरतो ते सगळे. बस पुरे. पुरे. बर. आता हिंग टाकायचा. बरं. आणि कढीपत्ता टाकून. हिंग इतका पुरे. बस. आणि कढीपत्ता. बर. आता लगेच फोडणी द्यायची. लगेच फोडणी द्यायची खट्टी मिठी डाळला. देऊया मग? हो, द्या. बर. खमंग वास सुटला. क्या बात है. झाली आता तयार? हो. भात आहे का? भात आहे ना. व्हेरी गुड. मी जरा माझ्या पोटाची तरतूद करतो, पण तुम्ही पटकन लिहून घ्या. खट्टी मिठी डाळ गुजराती डिश साठी लागणारं साहित्य आणि कृती. खट्टी मिठी तूर डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे, किसलेलं आलं आणि कापलेली मिरची घालून शिजवलेली तूर डाळ, कढीपत्ता, आल्याचा ठेचा, कोथिंबीर, मेथीचे दाणे, जिरं, चिंचेचा कोळ, धणे जिरे पूड, दालचिनी, लवंगा, हिंग, हळद, मोहरी, गूळ आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शिजवलेली तूर डाळ घालून मिश्रण उकळून घ्यावं. या मिश्रणामध्ये हळद, धणे जिरे पूड, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ आणि पाणी घालून ते पुन्हा उकळून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, मेथीचे दाणे, दालचिनी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. ही फोडणी डाळीच्या मिश्रणामध्ये घालून डिश सर्व्ह करावी. गुजराती खट्टी मिठी डाळ आता आपल्याला ताईंनी करून दाखवली, आणि आता आपल्याला पुढचा पदार्थ करायचा आहे. याचं नाव काय? या रेसिपीचं नाव आहे कलिंगडचा पन्हा. कलिंगडचं पन्हा. साहित्य तर अगदी म्हणजे थोडंसं लागतं आणि पटकन होण्यासारखं आहे का? बरं, काय करायला लागतं आधी? आता एक कलिंगडची फोड घ्यायची. बरं, फोडी घ्यायच्या. किती लागणार आहेत? सगळ्या टाका. सगळ्याला हो. आता त्यात मध. मधच आहे ना हा? हो, मध आहे. बरं, पुढे? पुरे. आणि तो जिऱ्याचा सरबत. जिऱ्याचं सरबत हे? अच्छा, कसं केलं कडे जिऱ्याचं सरबत? हे जिऱ्याचं सरबत रेडीमेड मिळतं, तेच केलंय. बरं, रेडीमेड मिळतं. पण समजा आपल्याला एक घरी करायचं झालं तर? घरीचं करायचं असेल तर ते जिऱ्याला आपण भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटून ते आपण वापरू शकतो. बरं, ते जिऱ्याचं सरबत होतं हे मध्ये. दोघी एकच दिसतोय ना? चालेल. पुरे? हो. बरं, पुढे काय लागणार आहे? आता थोडीशी मिरपूड बघा बरं. हो, बस. पुरे? आता? आणि ताकचा मसाला. हे पण रेडीमेड मिळत असेल नाही का? नाही, मी बनवलाय घरी. तुम्ही घरी बनवलाय? कसा कसा बनवला कडे? ते पुदिन्याचं पानं सुकवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं काळा मिरी आणि थोडी जिरं आणि आपलं हे काळं मीठ. बरं, म्हणजे हे टिपिकल गुजराती मसाला आहे वाटतं हा, ताकामध्ये घालायचा. तर हा याला ताकाचा मसाला असं म्हणतात, आणि याच्यामध्ये बरेच काय काय पदार्थ आहेत. हे आपण किती लागणार आहे? टाक आणखीन थोडं. अजून थोडा? हो. पुरे? आता काय? लिंबाचा सरबत. लिंबाचा रस घेतलाय आपण. बरं, त्याच्यात काही मिक्स केलंय का? साखर? नाही नाही नाही, फक्त रसच आहे तो. बरं, आता काय करायचं? काळं मीठ. काळं मीठ हे. बरं, 1 चिमूट. हे जास्ती खाऊ नये ना? पुरे इतकं? आता आपण सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये घातले. पुढे काय करायचं? आता त्याला मिक्सीला लावायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. बारीक वाटून घ्यायचं म्हणजे छान असं ते द्रव रूपात करून घ्यायचं. आणि त्याला थोडंसं आपण जर पल्प ठेवला तर? पल्प ठेवला तर आणि चालेल ना, पल्प ठेवला तरी पण चालेल ना? व्हेरी गुड. अशा प्रकारे मिक्सर मधनं काढल्यानंतर तयार होईल आपलं कलिंगडाचं पन्ह. बरोबर? व्हेरी गुड. पटकन तुम्ही लिहून घ्या या पन्ह्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. कलिंगडाचं पन्ह बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बिया काढलेल्या कलिंगडाच्या फोडी, मध, जिऱ्याचं सरबत, काळं मीठ, मिरपूड, ताकाचा मसाला आणि लिंबाचा रस. कृती: कलिंगडाच्या फोडी एका वाडग्यामध्ये घेऊन त्यामध्ये मध, जिऱ्याचं सरबत,
मिरपूड, ताक मसाला, लिंबाचा रस आणि काळं मीठ घालून मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावं आणि पन्ह तयार करावं. मीनाक्षी त्यांनी आज आपल्यासाठी एवढ्या छान छान रेसिपीज केल्या आणि सगळ्यात शेवटी जाता जाता आपल्याला एक छान टरबुजाचं किंवा कलिंगडाचं पन्ह सुद्धा पाजलं. क्या बात आहे मीनाक्षी ताई, एवढ्या छान छान रेसिपीज तुम्हाला सुचतात कशा? सुचतात. आवड आहे म्हणून. आवड आहे. व्हेरी गुड. पण तुमच्या गप्पा आम्हाला खूप आवडल्या, तुमच्या रेसिपीज आम्हाला खूप आवडल्या आणि तुमच्या ज्या काही आवडी आहेत ना त्या सुद्धा आम्हाला खूप आवडल्या. आणि आम्हाला पण तुमच्या टीम तर्फेच खूप सगळं आवडलं बघून. आवडलं ना? वा वा. टीमचं खूप खूप आभार मानते मी. Thank you so माझ्या much. घरी आला आणि सर स्वागत केलं मी त्यांचं. वा वा. मला पण तुमच्याकडून खूप मज्जा आली, खूप आवडलं तुमच्याशी गप्पा मारायला आणि तुमच्या रेसिपीज पण आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडल्या असतील आणि म्हणूनच झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू तुम्हाला. थँक्यू. अशा छान छान रेसिपीज करत राहा, छान हसत राहा, गप्पा मारत राहा. आम्ही परत तुमच्या भेटेला येऊ. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज हे आम्हाला नक्की कळवा. त्याशिवाय तुमची एखादी आवडती रेसिपी असेल, तुमच्या काही टिप्स असतील त्याही आम्हाला कळवा आणि त्या टिप किंवा रेसिपी सोबत तुमचा फोटो पाठवायला अजिबात विसरू नका. आणि या सगळ्यांसाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मीनाक्षी त्यांनी केलेल्या आपल्यासाठी या 3 रेसिपीज आपल्या समोर आहेत आणि त्यांचे सगळे नातेवाईक, कुटुंबीय, शेजारी सगळे आपल्या सोबत आहेत. आणि एवढी सगळी मंडळी जमल्यावर एक फोटो तो बनताय बॉस, बनताय की नाही? चला मग 1 2 3 स्माइल. व्हेरी गुड. या फोटो नंतर आता आपण सगळे मिळून एक खाऊयात. तयार आहात ना तुम्ही? सगळे खाणार ना? व्हेरी गुड. आम्ही एक खातो, चाकतो, तुम्ही घ्या निरोप. फक्त आजच्या भागापुरता. भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खाहो, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. बाय बाय. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे